2016 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये मोठा गाजावाजा करत या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं. 8 वर्ष होऊन देखील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक दिसत नसल्यानं छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक भूमिकेत आपल्याला दिसून आले. नेमका शिवरायांचा पुतळा कुठे आहे हे शोधण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले. नाशिकमधून देखील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात, संपर्क प्रमुख उमेश शिंदे, जिल्हा प्रमुख रुपेश टाठे, महानगर प्रमुख रोशन खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या 110 गाड्यांच्या ताफ्यामध्ये मुंबईकडे रवाना झाले. तसेच छत्रपती संभाजीराजे त्यांच्या मावळ्यांसह गेट ऑफ इंडिया कूच करून गेले. तसेच गेट ऑफ इंडिया येथून स्पीडबोटने आपले मावळ्यांसह अरबी समुद्रामध्ये पूर्ण पाहणी करून नेमके छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक कुठे आहे हे दुर्बिणीद्वारे पाहून ते न दिसल्यामुळे ते आक्रमक झाले. याबाबत सदर पत्रकार परिषद छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2016ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जलपूजन झालं होतं शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अरबी समुद्र. मी माझं भाग्य समजतो त्यावेळी की मला सुद्धा त्यांच्यावर जायला संधी मिळाली आणि थोडंफार मला अंदाज होता की नेमकं कुठल्या साईडला शिवाजी महाराजांचं स्मारकाचं जलपूजन झालं होतं. 2-2.25 तास 2.5 तास मोजके शिवभक्त, बाकी शिवभक्त इथं येऊ शकले नाहीत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी शांत बसले. मोजके शिवभक्त आणि मीडिया सुद्धा आमच्या बरोबर होता. आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक मी दुर्बीणमधनं पाहत होतो, कारण का ते डिरेक्शन कुठं आहे हे मला कल्पना होती, बाकीच्यांना नसेल, पण ते दुर्बीणमधनं सुद्धा जवळपास काय ते दिसत नव्हतं. मी हळूच विचारलं, मी त्या बोटवाल्यांची जो परीक्षा घेतली की आपण तिकडे जाऊ शकतो का मला ती लाईन आणि अँगल माहीत होती, पण त्या बोटवाल्यांनी कॅप्टननी सुद्धा सांगितलं की महाराज तिथं जाणं हे बरोबर नाही आणि आम्हाला परवानगी सुद्धा नाही. आणि म्हणून मी सांगितलं व्हेरी गुड, ह्या उत्तराची मी अपेक्षा वाट पाहत होतो. मला परत एकदा सांगायचं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक हे मुंबईत व्हावं ही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि ते सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या समोर हे व्हावं. त्याचा पत्रव्यवहार सुद्धा झाला आणि त्याचा खर्च सुद्धा कोल्हापूर संस्थान करेल. पण मला काही कारणास्तव, राजकीय असतील किंवा अनेक कारणास्तव ते झालं नाही, पण त्यात मला काही खोल जायचं नाही. मग स्वातंत्र्याच्या नंतर अनेक नेत्यांनी, अनेक पुढारींनी इथं स्मारक व्हावं. शिवाजी महाराजांचे पुते पाहायला अनेक मिळतात, गडकोट किल्ले तर आपले जीवित स्मारक आहे, पण इथं स्मारक व्हावं ही अनेक पुढारी लोकांनी इच्छा व्यक्त केली, ते सुद्धा कौतुकास्पद. सुशील कुमार शिंदे यांनी पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि त्यांनी घोषणा केली की ते शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं. 2010ला त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा घोषणा केली. त्यांनी सुद्धा जाहीरनाम्यात आम्ही स्मारक उभा करू हे जाहीर केलं. गडकोट किल्ल्यांच्याबद्दल कोण बोलत नव्हतं, त्याच्यावर मी नंतर बोलेन जर तुम्ही प्रश्न विचारला तर. 2014ला भाजपने मुवमेंट केली, त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की आम्ही स्मारक उभा करू. आणि 2016ला भाजपने सगळ्यांना म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते या स्मारकाचं जलपूजन झालं. मी 1 वर्ष शांत बसलो, कारण मी स्वतः त्याच्यात उपस्थित होतो. मला आनंद वाटला, कौतुक केलं त्यांचं. मी एक भव्य स्मारक, गडकोट किल्ल्यांच्यासाठी पैसा नाही आला ठीक आहे 75 वर्षात, पण एक स्मारक तर होते जेणेकरून अनेक लोकांना पाहायला मिळेल, परदेशातल्या लोकांना पाहायला मिळेल. जसं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आहे गुजरातमध्ये, तसं शिवाजी महाराजांचं स्मारक इथं उभा राहते, तर त्याचं कौतुक समिती
1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर काहीच होईना. आणि म्हणून मग त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या न्यूज वर्ल्ड मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.